सांगा रासायनिक वरती आज खर्च कसा होतो? रासायनिक वरती आता खर्चच कमी झालाय ना. कमी झालाय. कमी झालाय. अच्छा, म्हणजे फरक आहे का या शेतीमध्ये आणि नाही रासायनिक नाही मध्ये? आहे ना, फरक लय मोठा फरक आहे. गैस सगळं सोडलं त्याला. काय बोलताय? काही नाही मजा आली. म्हणजे असं एकही हो, वॉटर नाही सोल्युबल सोडलं नाही. सगळं सोडून दिलं आपण, पण जे याचे रिझल्ट भेटले ना हा. ते कशाचेच नाही भेटले आपल्याला. कशाचीच मिळाली नाही. नाही. आणि वरतून स्प्रे साठी काय घेतलं तुम्ही? आता ग्रीन सीड आणि ग्रीन शीड घेतलं. आणि ते तुमचे अमिनो नाही का ते काही हा, सिनर्जी सिनर्जी, ते दोन्ही एकत्र घेतले होते. एकत्र घेतले. त्याचा काय रिझल्ट जाणवला? त्याचे रिझल्ट चांगले भेटले ना. काळुखी बिळुखी सगळे फुलकळीला मदत झाली. हम्म. फुलकळीला वांजवायला म्हणजे 100% तुम्हाला 100% फायदा मिळालाय आपल्याला. आता इथं जर बघितलं तर सेटिंग वगैरे एकदम चांगली. काहीच आता बघू शकता ना हो. तुम्ही, जसं मागं बोलले नाग आहे हा. कुठं, म्हणजे असं काहीच नाही, काहीच डाग सुद्धा नाही त्या नाही. पानावर. या ना, आता एक कुज नाही ना, एक फळाची एक कुज नाही कुठंच, काहीच नाही. आणि प्रमुख समस्या जर बघितली टोमॅटो मध्ये तो म्हणजे गेरवा. गॅरवा बरोबर, गॅरवा पण नाही गेरवा आमच्याकडे. पण नाही. नाही. आणि ड्रॉपिंगची नाही समस्या नाहीच 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 आहे. नाहीच. म्हणजे आता तुम्ही बिंदास आहे का एकदम? बिंदास, एकदम बिंदास. नो टेन्शन. नो टेन्शन. आता झोप निवांत लागत असेल. निवंत लागते आता, काहीच अडचण नाही. पहिले काळजी वाटत असेल ना तुम्हाला? काळजी म्हणजे आवलय खर्च केला साहेब, काय सांगावं त्याला. शेतीला असं वाटायचं करावा का नाही तांबट्या. काय होईल एवढा खर्च केला? हो, पण काही नाही आता, अडचण काही नाही. समाधानी आम्ही याच्यात. आनंद वाटला तुमचं प्रॉडक्ट वापरून. आनंद वाटतो. हो, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. वापरलंच पाहिजे. आता कोणी वापरत असू किंवा नसू, मी तर 2 एकर डाळिंबे, हा. 2 एकर बाग आहे, त्याला तुमचं सगळे प्रॉडक्ट वापरणार आहे. 100% 100% वापरणार आहे. अच्छा, म्हणजे आणि तुम्हाला खर्च लय मोठा आहे असं काही नाही ना तुमचा. खर्च पण कमी आहे. कमी खर्च आहे. म्हणजे क्वालिटी पण भेटते. क्वालिटी पण भेटली, काहीच अडचण. क्वांटिटी मध्ये पण क्वांटिटी कमी. आता इथं बघू पैसे शकता आपण, प्रत्येक जागी आहे. एक नंबर लागलेला आहे. हो. बघा ना, आपण अल्ट्रावाईड मध्ये जर बघितलं तर एकदम प्लॉट चमकतोय. म्हणजे चमकतोय. आता पिवळापणा राहिलाच नाही नाही. नाही, राहिलंच पिवळा नाही. पण नाहीच आता, काहीच ड्रॉपिंग नाही, काहीच नाही, गॅरवा नाही, काहीच नाही. गॅरवाला काही मारलं पण नाही अजून. 10 दिवसात फक्त एक स्प्रे केलाय. आता डायरेक्ट 10 दिवस. हा, 10 दिवसात एक स्प्रे केला फक्त. म्हणजे 100% आता 100% schedule नुसार वापरताय. हो, आता 100% तुमचं शेड्यूल वापरणार आम्ही, त्याच्यात काही शंका नाही. काहीच शंका नाही. नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतीला भविष्य आहे का? आहे ना, 100% भविष्य आहे. आता तरी किती टक्के खर्च कमी झाला आपला? आमचा आता असं समजा निम्मा 50% खर्च कमी झाला आता. 50% बचत झाली. 50% बचत झाली आता. काहीच अडचण नाही. काहीच फुलकळी अडचण करताय ना, ड्रॉपिंग व्हायचं, त्याला अजून काहीच दिलं नाही आपण. म्हणजे संपूर्ण तुमचं हो. पोषण खालून खालूनच चालू आहे आता सध्या. 80%. 80% खालून चालू आहे आता. आता आजपर्यंत भरपूर तुम्ही लिक्विड सोडले असेल, काय फरक आहे नाही. कार्बन आणि बाकी नाही, liquid? कार्बन आणि त्याच्यात ग्रीन लाईफ मध्ये 100% रिझल्ट आम्हाला त्याचेच भेटले तांबटेला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही भरपूर खत हो, वापरलेलं भरपूर असेल. वापरले. काय फरक आहे या खताचा? नाही, याच्यात जे रिझल्ट येते त्याच्यात रासायनिक मध्ये नाही काहीच. रासायनिक मध्ये नाही. नाही, म्हणजे प्रमाण पण कमी आहे, प्रमाण पण कमी, क्वालिटी चांगली पिकाची. क्वालिटी चांगली. पिकाची क्वालिटी चांगली. अच्छा अच्छा, घरचे समाधानी का? सगळे समाधानी झाले. मस्त प्लॉट पाहून सगळे समाधानी झाले. आज शेतकरी म्हणताय का नाही सेंद्रिय शेतीमध्ये दम नाहीये, सेंद्रिय किंवा शेतीमध्येच दम आहे आता सध्या. गरज आहे, गरज आहे, गरज आहे. खूप गरज आहे. आणि त्याचे रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. हो, आता तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरली, तुम्ही बाकीचे पण सेंद्रिय कंपन्यांचे खत वापरलेलं असेल ना, वापरले ना. पण मग याच्यात नाही, याच्यात आणि त्याच्यात लय मोठा फरक आहे. ऑर्गॅनिक ते ऑर्गॅनिक. हो ना. म्हणजे आज आपण असं म्हणू शकतो बघ, केमिकलला तोड देणार तंत्रज्ञान. 100% खर्च कमी होतो का आता याचा? खर्च कमी हो, झालाय. खर्च कमी झालाय ना. अगोदर किती स्प्रे राहायची तुमची? लय स्प्रे 2 दिवसाला राहायचे, पण आता 5व्या 6व्या दिवशी नागाळीला तर अजून काही मारलं पण नाही. काय बोलताय? नाही अहो इथं शेतकरी दिवसात नाही, नागाळी नाही. नागाळी दिसतच नाही ना आपल्या नागाळीच plot वर. नाही ना प्लॉट मध्ये आपला काहीच. नागाळीच दिसत नाही. नाही, नाहीच आहे ना. दाखवा ना, कुठं पानावर दिसते का दाखवा. म्हणजे शेतकरी म्हणता का वरचा खर्च खूप होतो, तर तो नाही, या कमी तंत्रज्ञानाने झालाय. कमी कमी झाला. झाला. नागाळी दिसत नाही नाही, नाहीच. म्हणजे तुमची पण चमक वाढली आज. हो, चमक आमची वाढली, पिकाची वाढली. म्हणजे बरं, तुम्हाला लवकर याची माहिती मिळेल. हो, समजा अगोदर पासून जर माहिती भेटली असती अजून तर जोरात असतं. अजून आता plot जो जोरात असते. दुसरा प्लॉट जो आहे ना आमचा, हा. तो आज 28 दिवसाचा आहे. असं वाटतं 45 दिवसाचा प्लॉट आहे तोच. म्हणजे एवढं हा, canopy वगैरे कॅनोपीन ते पानं बिन एकदम जबरदस्त आहे. फुटवे वगैरे एकदम चांगले भेटले. त्या प्लॉट मध्ये खूप समाधानी भेटलो आपण. आणि लवकर जर अगोदर वापरलं ना, त्याचे निश्चित फायदे. निश्चित फायदे. हो, नमस्कार. नमस्कार.
तुमचं नाव सांगा. बाजीराव भिकाजी गोलप, मुक्काम पोस्ट वाडे नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता हे क्षेत्र किती आहे? 1 एकर आहे आता हे क्षेत्र. व्हरायटी कोणती? वराटे आरेमाने. अरे माने का? सोबत आपल्या बंधू आहे. बंधू पण आहे ना. मोठे कोण आहे दोघांपैकी? मोठी मी आहे, तो छोटा आहे. म्हणजे दोन्ही शेतीच हा, बघता शेती पहिल्यापासून. शेतीच. आता हे क्षेत्र किती टोमॅटो? 1 एकर आहे ना. अच्छा, काय झालं होतं, समस्या काय होती? पूर्ण तांबटी आहे ना एकदम पिवळी पडून गेली होती. बरं. असं वाटत होतं तांबटी आता खर्च करू नये काहीच करू नये, थांबून घ्यावा. पण जे फुटवे नव्हते प्रॉडक्ट परत, बर. फुटवे नव्हते. आता हे वापरल्यानंतर आहे ना फुटवे झाली. हा हा. रिझल्ट चांगला भेटला भाऊ असं. म्हणजे काय वापरलं तुम्ही? कार्बन आणि ते आपले बॅग 2 बॅगा वापरल्या, ग्रीन लाईटच्या 2 बॅगा वापरल्या. म्हणजे एक नंबर रिझल्ट. 1 नंबर रिझल्ट भेटले. मुळी बिळी फुटवे बिटवे चांगले, काळुखी बिळुखी सगळं भेटलं. हा. बर, म्हणजे अगोदर प्लॉट स्ट्रेस मध्ये होता? नाही, हा पूर्ण एकदम म्हणजे काहीच वाटतच नव्हतं, बांधावा का नाही असं वाटत होतं. काय बोलताय? खरंय, म्हणजे अपेक्षा अपेक्षा संपली होती. पण मग प्रॉडक्ट शेजारी कळालं, ते आणलं, सोडलं, त्याचे रिझल्ट आपल्याला भेटले. अच्छा, म्हणजे पहिला पिवळा पडून गेला हा, तो plot. पिवळा पडून गेला होता आणि फुटवेच नव्हते काही, एक सडी होती डायरेक्ट. आता प्रत्येक याच्यातून फुटवे या अशी आहे ना, एक सडी आज होती, एक सडी पूर्ण होती एक सडी direct. होती. एक सडी होती. एक सडी होती direct. बर बर. आणि आता आहे ना, हा. हे बघा फुटवे. म्हणजे फुटवे पण निघाले एका एकदम. झाडात माझा फुटवे किती? या बा, हम्म. 1 2 3 4 5 6, त्या बाजूला 7. 7 फुटवे. 7 फुटवे, म्हणजे पहिले एकच फुटवा होता, एकच होता. सरळ वाढत होतं बुवा. सरळ वाढत होतं. म्हणजे माझ्यावर गेलं थोडक्यात. बरोबर. म्हणजे फुटवे पण निघाले. फुटवे निघाली, सेटिंग चांगली झाली. तेव्हा ना फुलकळीची एक सुद्धा आहे ना कूज नाही कुठं, कूज नाही. आता काहीच नाही. शेतकरी 2-2 हजार रुपये एका प्रोडक्टला खर्च करता फुल बरोबर. कूज होऊ नये म्हणून. तुम्ही असा काय खर्च केलाय का? काही खर्च नाही केला. जे तुमचं प्रॉडक्ट होते ना, जे 2 हा. तेच मारले फक्त, काहीच अडचण नाही. म्हणजे फुलकळीला पण एक नंबर रिझल्ट मिळालाय. result भेटले. आता इथं जर बघितलं तर ग्रीन हा. वगैरे पण वाढली, बरोबर. हो. काळुखी बिळुखी सगळे एकदम म्हणजे समाधानी तुम्ही आहात. समाधानी आहे आज. अच्छा. आणि वापरलं पाहिजे प्रॉडक्ट आहे ना, शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे हा हा. असं आपलं मत आहे. आणि लय मोठा खर्च आहे असं काही नाही. बर, आतापर्यंत तुम्ही कार्बन किती सोडले याला? कार्बन आहे ना आता 5 लिटर झालाय. 5 लिटर किती हा. दिवसामध्ये? 10 दिवसामध्ये. अच्छा. आता बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का हे वापरल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट मिळतात, काय बोलले? आता आपल्याला तर 10 दिवसात भेटले रिझल्ट, का एकदम प्रॉपर रिझल्ट. आज जर बघितलं तर रासायनिकनी वापरून जास्त माती नापीक होत चालली, नाही, बरोबर? नाही. हो. न वापरलंच नाही पाहिजे रासायनिक. आता बरेच शेतकरी हो. ते विचारता का रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही नाही, कायचे काय हेच कार्बन हेच वापरलं पाहिजे. मी तर म्हणतो खर्च कमी आहे ना हो. एक बॅग जर घ्यायला गेलं तर 2000 रुपये लागताय आपल्याला. खरे खरे. म्हणजे आता खर्च पण कमी येतात. खर्च कमी आहे आता. आता तुमच्या बाजूला गुलाब शेतकऱ्यांनी वापरलं तर? हा, शेवकर हो, आपले शेवकर त्यांचं पाहूनच आम्ही वापरलं, त्याचेच फायदे भेटले आपल्याला. नाही तर आज जर नाही, समजा आज हे तंत्रज्ञान नसतं वापरलं, नाही नाही, सोडून द्यायला लागले असते, तांबटी सोडून द्यायला लागले असते आपल्याला डायरेक्ट. काय बोलताय? हो. आता पावसाचं जर बघितलं तर पाऊस कसा आहे? पाऊस काय आता चालूच आहे रोज झमझुम, पण काय पाहिजे तेवढी मजा नाही. पण आरली पाऊस जो झाला ना त्यानं जास्त नुकसान केलं आपलं तांबटीचं. खूप नुकसान झालं. पण आता सुधारलंय, आता समाधानी आहे आपण. हे प्रॉडक्ट वापरल्यापासून आहे ना समाधानी आहे आपण आता. आणि आता तुमचं डाळिंब किती आहे? डाळिंब 2 एकर आहे ना, आता त्याला पण वापरणार का? त्याला वापरणार आणि बागाला पण वापरणार आपण. द्राक्ष बागेला पण द्राक्ष बागेला वापरायचे आपल्याला. म्हणजे तुमचा आत्मविश्वास हो, वाढलेला आहे. वाढलेला आहे. आता नवीन जी टोमॅटोचा प्लॉट आहे त्याला वापरले तुम्ही? त्याला बरोबर ना? वापरलंय, त्याला तर एकदम प्रॉपर लगेच रिझल्ट भेटून गेले. लगेच फुटवे वगैरे सगळे पानं बिनं एकदम जबरदस्त आहे. म्हणजे नातकुळा. हो, नाद खोळा. आता शेती किती वर्षापासून करत असेल तुम्ही? शेती आता गज आपण 25 वर्षापासून करतो. काय बोलताय? 25? 25 आणि- वर्षापासून हा. दरवर्षी तांबटी आपली एकदम जोरातच राहायची. पण या वर्षी ना हा.
पावसामुळं तांबडीचं आपलं नुकसान झालं, पण आता आपण त्याच प्लॉट मध्ये तुमचं प्रॉडक्ट सोडल्यावर समाधानी आहे आपण आता. एकदम समाधान. हे एकदम समाधानी झालो आता. आता तुमचा परिचय सांगा. बापूराव भिकाजी गुलाब राहणार नजीक. अच्छा, बरं. म्हणजे दोघं शेतीच बघता हो. पहिल्यापासून. शेतीच बघताय. काय वाटतं सध्या आता रासायनिक वरती काय काय समस्या येऊ राहिली शेतकऱ्यांना? रासायनिक वरती एवढे रिझल्ट नाही येते त्याच्यावाली. ऑर्गॅनिक याचं हे चांगलं असतं म्हणजे आणि आम्हाला रिझल्ट भेटले ते. रिझल्ट मिळाले. हो. मी हातबल झालो होतो, पण जेव्हा आणलं तुमचं प्रॉडक्ट सोडलं ना, 100% एकदम आपण आहे ना त्याच्यात सक्सेस झालो. सक्सेस झाली. काहीच अडचण नाही आली आपल्याला ते. म्हणजे आता 100% हेच शेड्यूल हो, वापरणार. हेच वापरणार तुमचं आता शेड्यूलच तांबटीला हेच वापरणार. म्हणजे आता 25 वर्षामध्ये भरपूर रासायनिक वापरेला असेल तुम्ही. पण तुमचं जे ऑर्गॅनिकचं रिझल्ट भेटलं ना, कार्बनचा आणि त्याचा, मी याचं म्हणजे बागाला कार्बन तुमचा वापरलाय, पण तुमच्या कंपनीचं नाही वापरेल. अच्छा. दुसरं वापरले, पण त्याचा रिझल्ट पेक्षा तुमचे रिझल्ट फास्ट आहे. तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट आहे लगेच. रिझल्ट आहे. म्हणजे 25 वर्षात जे तुम्हाला रिझल्ट मिळाले नाही ते 4 दिवसात तुमचं प्रॉडक्ट वापरलं 100% भेटले. 100% भेटले. हे झाड आहे ना साहेब, हा. याच्यापेक्षा कंडिशन पिवळी, एकदम. एकदम पिवळी होती. हा. असं वाटायचं म्हणजे तसं झाड बांधावं दाखवायला का नाही. नाही. पण आता आहे ना, हा. त्याचे मुळे बिळ पा कशी तर दाखव बरं मुळं. या बघा. अरे बापरे. या बघा. डायरेक्ट म्हणजे बाहेरच निघाली सर. बाहेरच निघाले बघा, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे मुळी पण चालू झाली. हे काय झाले, हे बोधे ना कडक झाले होते. कडक झाले होते का? कडक झाल्यामुळे ना झाड चाललं नाही. हा हा. त्याच्यामुळे आता हे चिलेशन केलं, नरम केलं. एकदम नरम झाले बघा. म्हणजे माती पण मऊ झाली. मऊ झाली. म्हणजे फक्त एवढं झाड ड्रॉप झालेले. एवढं झाड ड्रॉप आहे फक्त बस. नाही तर कुठंच काही नाही. म्हणजे शाश्वत शेती होऊ शकते की या तंत्रज्ञानाने? नक्की होणार. 100%. उलट शेतकऱ्यांनी ना वापरलंच पाहिजे, मी या मताचा आहे. आता लोकांनी वापरायचं का नाही तुमच्या कंपनीचे, आम्ही काही जाहिरात नाही करते, पण 100% वापरलं पाहिजे लोकांनी हे म्हणजे ज्या गोष्टीचा रिझल्ट आहे हो, ते तो वापरलंच पाहिजे. वापरलंच पाहिजे. आता तुम्ही बघा ना, बा बंच कसे एक नंबर आहे. 8 तांबड्याचा बंच आहे बा. हे बघा, एक सुद्धा कूज नाही, काहीच नाही. एक सुद्धा कूज नाही. नाही, काहीच नाही. आणि त्याच्यात तुम्ही स्प्रे वगैरे काहीच हो, गेले नाही. नाही, काहीच घेतले नाही. कुजीचे स्प्रेच नाही घेतले काहीच अजून. दरवर्षी किती स्प्रे व्हायचे कुजीसाठी? स्प्रे कुजी करता इतका खर्च केला, मागच्या वर्षी 10-15 हजार रुपये झाले तरी थांबे ना. थांबे ना. अरे बापरे. व्हायचीच कुजच व्हायची. हो ना. हा बघा ना, आता बंच कशी निघून राहिले पाहा, प्रत्येक याच्यातून कंटिन्यू फुलं कंटिन्यू. लगेच चालू आहे लगेच. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. बाजीराव भिकाजी गुलाब, मुक्काम पोस्ट वडा नजीक, तालुका फाड, जिल्हा नाशिक. चालेल, आपलं पण सांगा सर. बापूराव भिकाजी गुलाब राहणार नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक.